नमस्कार मित्रांनो, मी दीपक पाटील आपलं स्वागत करतो आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आजचा टॉपिक आहे गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर. गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर हा एक पार्ट सेम आहे जसा की DPF आहे, डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर. पेट्रोल कार्समध्ये आले आहेत GPF म्हणजे गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर्स, तसेच डिझेल व्हेइकल्समध्ये आहेत डिझेल पार्टिक्युलेट फिल्टर्स. बहुधा नवीन BS6च्या काही ब्रँड्समध्ये जसे की Volkswagen, BMW, Audi आणि Hyundai यासारख्या काही टर्बोचार्ज GDI इंजिन्समध्ये गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर लावण्यात आले आहेत. या व्हिडिओमधून आज ते जाणून घेऊया की GPF नेमकं काय आहे. तर मी तुम्हाला ते एक डायग्रामच्या मार्फत त्याची संपूर्ण माहिती देणार आहे आणि काही गोष्टी पण सांगणार आहेत. पहिली गोष्ट पोल्युटंट तुम्हाला माहिती आहे. पोल्युटंट जसे की HC आहे, नॉक्स आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि सूत हे 4 मेन पोल्युटंट आहेत जे की तुमच्या डिझेल इंजिन्स आणि पेट्रोल इंजिन्समधून निघतात. तर गव्हर्नमेंटने हे नॉर्म्स कमीत कमी करण्याकरता वेगळ्या टेक्निक्स यूज करून पोल्युटंट कमी केले आहेत. तर डिझेल व्हेइकलमध्ये आतापर्यंत DPF वापरला जात नव्हता, पण BS6 व्हेइकल्समध्ये DPF लावण्यात आला आहे. त्याचसोबत वेगळ्या टेक्नॉलॉजीज इन्व्हेंट करण्यात आले. जसं तुम्हाला माहिती असेल की पूर्वीच्या डिझेल व्हेइकल्समध्ये नॉक्स हा सगळ्यात जास्त प्रकार होता आणि सूत हा सगळ्यात जास्त मोठा प्रकार सायलेन्सर थ्रू बाहेर निघत होता. तर याला कमी करण्यासाठी EGR लावला होता, एक्झॉस्ट गॅस रिसर्क्युलेशन, जेणेकरून पोल्युशन कमी होईल. तसंच आता यांनी DPF लावला, जेणेकरून तुमचं डिझेल व्हेइकल्समधून डिझेल्सचे पोल्युटंट कमी होतील. तर बऱ्यापैकी डिझेलचे पोल्युटंट कमी झालेत. तर जसे नॉक्स, सूत, HC, CO हे प्रकार डिझेल इंजिन्समध्ये आहे, सेम तसेच पेट्रोल इंजिन्समध्ये पण आहेत. तर याला कसं कमी करता येईल? ॲज कंपेअर टू डिझेल, पेट्रोलमध्ये फार पोल्युटंट कमी इमिट्स होतात. पण त्यातल्या त्यात जे पण निघत आहेत पेट्रोल इंजिन्समध्ये तेही पूर्णपणे संपूर्ण झिरो करण्याची प्रयत्न गव्हर्नमेंट करते आहेत. जसं DPF लावून बरेचसे तुमचे पोल्युटंट कमी झाले आहेत, तसे GPFनेही कमी करण्याचा प्रयत्न करते आहेत. तर काही व्हेइकल्समध्ये GPF लावलेले आहेत. तुम्हाला डायग्राम थ्रू दाखवतो. जसं की तुम्ही बघू शकतात, हे पूर्ण सेटअप ड्रॉ केलं आहे. त्याच्यात हे भाग इंजिन आहे, हा ECU आहे, हा टेल पाईप, हा पूर्ण GPF फिल्टर, हा टेल पाईप. त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट मी तुम्हाला दाखवले. हा इंजिन कंट्रोल युनिट जो पूर्ण इंजिनला कंट्रोल करतो. याच्या सिग्नलवरच इंजिन काम करते असं समजू शकतो आपण. ठीक आहे. तर इंजिनमधून जे काही एक्झॉस्ट गॅसेस निघतात ते तुमच्या या गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टरमधून बाहेर निघतात. फक्त GPF सिस्टीम हे एवढी चौकोनी बॉक्स आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर काही लोक याला GPF असेही म्हणतात, गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर. काही मेकॅनिक त्याला PPF असे म्हणू शकतात. तर ते दोन्ही काही वेगळे नाही, ते दोन्ही एकच आहे. तुम्हाला मी याचा ॲक्च्युअल फोटो दाखवतो, स्क्रीनवर तुम्ही बघू शकतात. तर आपण पहिला पार्ट म्हणजे याला GOC असं म्हणू शकतात, म्हणजेच गॅसोलीन ऑक्सिडेशन कॅटॅलायटिक कन्व्हर्टर असे म्हणू शकतो. आणि दुसरा जो पार्ट आहे याला आपण म्हणू शकतो GPF, गॅसोलीन पार्टिक्युलेट फिल्टर. फक्त हे फिल्टर करायचं काम करेल दुसरा पार्ट. पहिला पार्ट ऑक्सिडेशन पण करेल कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या मदतीने. आता हा कॅटॅलिटिक कन्व्हर्टर प्लस हा GOC हा कसा असतो स्ट्रक्चरमध्ये, तर याचं स्ट्रक्चर एक जाळीदार असतं, हनीकोम स्ट्रक्चरसारखं किंवा जाळीसारखं स्ट्रक्चर असतं, जसं तुम्हाला इथे दाखवतोय स्क्रीनवर. याच्यामध्ये कुठेच असं ऑब्स्टेकल किंवा रिस्ट्रिक्शन नाही आहे, स्ट्रेट जाळी आहे फक्त. जे काही तुमचे एक्झॉस्ट गॅसेस इंजिनमध्ये जनरेट होत आहेत ते असे आतमध्ये येतील आणि ना काय रेस्ट्रिक्शन्स, ते येथे येऊन जातील हनीकोम स्ट्रक्चरमध्ये. याच्यामध्ये कॅटॅलिटिक रिॲक्शन होणार. आता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की वेगवेगळे पोल्युटंट आहे. तर HC, नॉक्स, CO आणि हे सूत.
तर बेसिकली येथे जे काही इंजिनचे जे एक्झॉस्ट गॅसेस आहेत ते इथे येत आहेत. कुठे? GOCमध्ये, GOC गॅसोलिन ऑक्सिडेशन कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये. तर याच्यामध्ये सगळे येथील ऑक्सिडेशन होतील. ऑक्सिडेशन म्हणजेच काय? एक केमिकल रिॲक्शन होणार. पहिले नॉक्स हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर नॉक्समध्ये काय होतं की जेव्हा या गॅसोलिन ऑक्सिडेशनमध्ये ऑक्सिडेशन प्रोसेस होते किंवा केमिकल रिॲक्शन होते तर डिवाइड होतं याच्यामध्ये नायट्रोजन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा. हा नायट्रोजन भेटला, हा ऑक्सिजन भेटला. याच्याने आपल्याला एक्झॉस्टमधून तर याच्यामध्ये CO ऑक्सिजन परत रिॲक्ट केला तर हा आपला बनतो CO2. CO2 म्हणजे काय? तुमचा कार्बन डायऑक्साईड. आता काय आहे? HC. आता HC जेव्हा ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होणार तर तो तुम्हाला काय देणार? H2O. म्हणजे हा काय? एक वॉटर वेपर किंवा तुमची वाफ जे तुम्ही एक्झॉस्ट पाईपमधून बघतात. बऱ्याच थंडीच्या सीझनमध्ये वाफ निघते किंवा थेंब थेंब पाणी गळतं. हे तेच आहे की हे HC रिड्यूस होऊन H2O होतो. हे असे केमिकल रिॲक्शन्स असतात जे की कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमुळे घडून येतात. आणि हा सगळ्यात मेन पार्ट आहे तुमचा GPFचा. तर यामध्ये GPF हा आरपार जाडी नसते. आता ही जी जाडी असते असं समजून घेऊ की एक झिगझॅग मॅनरमध्ये असते. जे काही धूर येतोय तो इथपर्यंत आलेला आहे. इथे ऑक्सिडेशन होतंय, तेथे HC रिड्यूस होतोय, नॉक्स रिड्यूस होतोय, CO रिड्यूस होतो आहे. तसाच सूत अजूनपर्यंत रिड्यूस झालेला आणि इथे केमिकल ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये. मग आता सूतलाही कमी करायचं आहे. पहिले काय व्हायचं की एवढं कॅटॅलिटिक कन्व्हर्टरच्या ऑक्सिडेशन प्रोसेसमध्ये हे तिन्ही गॅसेस कमी होऊन जायचे पण सूत थोडा अमाऊंटमध्ये बाहेर निघूनच जायचा. मग आता गव्हर्नमेंटने फक्त ह्या सूतला कमी करण्याकरता GPF लावला आहे. म्हणजे सूत पण बाहेर निघणार नाही. म्हणजे ते काळे कण जे म्हणतो आपण ते सुद्धा बाहेर निघणार नाही. जे काही तुमचे धूर आलेला आहे तो इथपर्यंत आला आहे. हा हॉलो भाग आहे. हॉलो आहे पूर्ण. या हॉलोमध्ये काही नाही. मग येथील हे सगळे धूर इथे येऊन ट्रॅप होतील. ठीक आहे. इथे येऊन ट्रॅप होत आहे. ते बघा मी असे गोल गोल सर्क्युलर डिझाईनमध्ये दाखवतो. इथे येऊन ट्रॅप होतील सगळे 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 सगळे. ठीक आहे. हे सगळे ट्रॅप झाले तुमचे इथे. तर इथे सूतचं प्रमाण वाढलं. आता सूत आपण ग्राममध्ये मोजतो. आता किती प्रमाण सूत जमा झालं आहे आपल्याला ते कॅल्क्युलेट तर काही करता येत नाही. मग ह्या कॅल्क्युलेशन करण्याकरता कंपनीने अजून इथे एक म्हणजे लोकेशन फिक्स नाही आहे. एक अंदाज लोकेशन सांगतो. एक इथे सेन्सर लावला आहे आणि एक तुमचा दुसरा सेन्सर इथे लावला गेला आहे. एक अंदाज लोकेशन सांगतोय. हे दोन्ही सेन्सर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सेन्स करतात की किती अमाऊंट ऑफ आहे याच्यामध्ये सूत. याचं सिग्नल येतं, याचं सिग्नल येतं. हे सेन्सर सिग्नल सेन्स करतात आणि एक कॉमन सिग्नलला सेन्सरला पाठवतात. हा कॉमन सेन्सर परत ECUला सिग्नल सेंड करतो की ते नेमकं किती अमाऊंट ऑफ तुमचा सूत जनरेट झाला आहे. आता काही वेळ आपण असं समजून घेऊ की तुमचे 10 किलोमीटर चालली, 15 किलोमीटर चालली, 20 किलोमीटर चालली तर तुमचा 2 ग्राम, 3 ग्राम, 5 ग्राम, 10 ग्राम, 15 ग्राम, 20, 25, 30 असे साधारणतः 30 ग्रामपर्यंत सूत जमा झाला तर साधारणतः 35 ते 40 ग्राम सूत जनरेट झाला की ऑटोमॅटिक GPF रिजनरेशनला जाते. तर साधारणतः जमा होत राहील आणि ऑटोमॅटिक जेव्हा 35 ते 40 ग्राम आपण लमसम 37 ग्राम पकडू शकतो. जेव्हा 37 ग्रामपर्यंतचं एक अमाऊंट सूतचं जनरेट होईल तेव्हा हे दोन्ही सेन्सर सिग्नल पाठवतील ECUला की एवढं सूत जमा झालं आहे. ECU इंजिनला सिग्नल सेंड करील की तुम्ही फ्युअल इंजेक्टर थ्रू जास्त अमाऊंट ऑफ फ्युअल सप्लाय करा. म्हणजेच काय की इंजिनचे RPM वाढवा आणि मग तुमचं इंजिनचा स्पीड पण वाढेल. इंजिनचा स्पीड वाढेल म्हणजेच काय की तुमचं एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर रेज होणार. एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर रेज किती होणार तर ते साधारणतः चालवत आहे 2000 RPMच्या आत चालवत आहे तर इंजिन टेम्परेचर तुमचं साधारणतः 300 ते 400 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. पण जेव्हा तुम्ही 2000 RPMच्या वर जेव्हा गाडी चालवतात तर इंजिनचे टेम्परेचर एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर वाढून 550 ते 600 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचतं. मग इथे जे टेम्परेचर राईज होतं जेव्हा इंजिन 2000 RPMच्या वर जाते
तेव्हा एक्झॉस्ट गॅसेसचं टेम्परेचर 500 ते 600 होतं. तेव्हा हे ऑक्सिडेशन तर होतच राहतं. तेव्हा एच सी नॉक्स आणि CO हे पूर्ण नाहीसे होतच असतात. पण त्याचसोबत ऑटोमॅटिक रिजनरेशन प्रोसेस स्टार्ट होते ECUच्या मदतीने. आणि मग हा जो साधारणतः 37 ग्राम आपण ॲव्हरेजली पकडला आहे सूत, हा ऑटोमॅटिक हायेस्ट टेम्परेचर गेन झालं एक्झॉस्ट गॅसेसचं की ऑटोमॅटिक सूत कमी कमी होत जातं. साधारणतः इंजिन कूलंट टेम्परेचर 90 डिग्रीच्या वर पाहिजे. इंजिन ऑपरेटिंग टेम्परेचर तुमचं 550 ते 600 डिग्री सेल्सिअस पाहिजे. आणि रिजनरेशन करण्याकरता तुमचं इंजिन RPM 2000 RPMच्या वर असले पाहिजे. आता रिजनरेशन झालं म्हणजे काय की हे जे सूत आहे हे सूत कमी होतं. म्हणजे जे काळे कण आहेत हे काळे कण हळूहळू राखमध्ये बदलतात आणि मग याच्यामधून ते बाहेर निघतात, एक्झॉस्ट गॅसेसमधून बाहेर निघतात. डायग्राम तुमचं समजत असेल की आता ते सूत जे आहेत म्हणजे काळे कण जे आहेत ते तुमचे त्या पर्टिक्युलर फिल्टरमधून राख होत आहे आणि राख एकदम बारीक बारीक न दिसणारे कण होऊन ते तुमच्या एक्झॉस्ट पाईपमधून बाहेर निघत आहेत. ते अशा पद्धतीने हे तुमचं काम होतं GPFमध्ये. कॅटॅलिटिक म्हणजेच काय कॅटॅलिटिक कन्व्हर्टर. आता कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये 3 मेन इन्ग्रेडियंट्स आहेत जे 3 मटेरियलपासून बनलं आहेत. पहिला आहे प्लॅटिनम, दुसरा आहे पॅलेडियम आणि तिसरा आहे रोडियम. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये ह्या 3 वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करण्यात आलेला आहे जेणेकरून ऑक्सिडेशन प्रोसेस होणार. मी तुम्हाला सांगतो पॅलेडियम, प्लॅटिनम आणि रोडियम हे सगळ्यात महागडे मटेरियल्स आहेत. जरी तुम्ही सिटी पर्पजसाठी गाडी वापरत असाल तरीसुद्धा एका हप्त्यामध्ये एकदा तरी 30 ते 40 किलोमीटर किंवा त्याच्यापेक्षा जास्त किलोमीटर तुम्ही गाडी चालवा आणि तुमच्या गाडीचा स्पीड म्हणजेच साधारणतः इंजिनचे RPM 2000च्या वरती जाऊ द्यात की जेणेकरून ते रिजनरेशन ऑटोमॅटिक होणार. डिझेल व्हेकल्समध्ये तर कंपल्सरी आहेच की डिझेल व्हेकल्सवाल्यांनी लॉंग ड्राईव्ह असेल तरच डिझेल व्हेकल घ्यावी, कारण की तिच्यात पण DPF आहे. त्याच्यात पण तोच नियम आहे की हायवेवर हायेस्ट RPMवर जर गाडी चालवली म्हणजेच 2000च्या अबाव 2000, 2500, 3000 RPMवर जर चालवली तर तुमचं DPF रिजनरेशन स्टार्ट होईल. तसंच नियम इथे पण लागू होतो. एकच शेवटी सांगेल की GPF म्हणजेच गॅसोलिन पर्टिक्युलेट फिल्टर हा फक्त पोल्युटंट कमी करण्याकरता वापरला जाणारा एक पार्ट कंपनीने बसवला आहे जो पेट्रोल इंजिनमध्ये लावला जातो आणि पोल्युटंट्स कमीत कमी करतो. आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि काही अजून तुमच्या मनात प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. धन्यवाद.